3 points lie on a single line. These 3 points are on a single line. एक लाइन में है. Such points are called collinear points. Points on one line. 3 बिंदू एका रेषेत असतील तर त्यांना आपण बोलतो एक रेषीय बिंदू. जर नसतील, suppose 3 points are such, so we cannot draw a single line containing all the 3 points. या तीनों बिंदूंमधून जाणारी सरळ रेषा आपण नाही काढू शकत. मग आपण त्यांना बोलणार नैक रेषीय बिंदू. विल कॉल देम नॉन कॉलिनियर. क्लियर? इफ द पॉइंट्स आर ऑन लाइन, कॉलिनियर. इफ द पॉइंट्स आर नॉट ऑन लाइन, नॉन कॉलिनियर. एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू. 2 points anywhere. This is P, this is Q. 2 बिंदू कुठेही असेल, 2 points if even they are anywhere, we can draw a single line passing through them. 2 बिंदू कसे पण असतील आपण त्यांना जोडू शकतो. So we say 2 points are always collinear. 2 बिंदू नेहमी एकरेषीय असतात. 2 points are always collinear. 2 पॉइंट आहे तर आपण नेहमी लाइन काढू शकतो. ओके, दे कॅन बी कंटेंट बाय सिंगल लाइन. तीसरा पॉइंट आला कि इश्यू है. तो थर्ड पॉइंट आया तो इश्यू आता है कि अब ये एक लाइन में है या नहीं है. ये नहीं है. अगर यही पॉइंट यहीं पे रहेगा, सो द थर्ड पॉइंट इज कॉलिनियर. ओके, तो एक्स वाई एंड जेड आर कॉलिनियर. एक्स वाई एंड ए आर नॉट कॉलिनियर. ए एंड जेड, A and Z we can draw a single line, so they are collinear. A and Y we can draw a single line, so they are collinear. A and X we can draw a single line. ओके, 2 बिंदू दिलेत तर आपण कशी पण रेषा काढू शकतो. पण 3 बिंदू आले की आपल्याला ठरवायला लागतं either they are collinear or they are not collinear. लेट अस चेक आउट इफ यू हॅव अंडरस्टूड ऑर नॉट. चेक करूया आपल्याला समजलंय की नाही. पॉइंट AIHC, AIHC ओके, एका लाईनवर आहेत. दे आर कॉलिनियर. ते आहेत एकरेषीय बिंदू. BIF, वेर आर BIF? B, I and F. नो. BIF ठीक है, एका लाइनवर नहीं येणार. ओके, तीनों एक ही लाइन पे नहीं है, तो दे आर नॉट कॉलिनियर, दे आर नॉन कॉलिनियर. नैक रेषीय, एक रेषीय नहीं. DFA, वेर आर DFA? D, F and A. ओके, तो ये लाइन कैन बी ड्रॉन फ्रॉम D and F and A. सो DFA आहेत एकाच लाइनवर. DFA आर कॉलिनियर. EGC, where are EGC? E, G and C. Yes, they are on a single line. E, G and C. So they are also collinear points. IHG, where is IHG? I, H and G. No, I, H and G are not collinear. IHG एका लाईनवर नाही आहे. दे आर नॉट कॉलिनियर. ओके, J एंड H मैं याला स्टार करतो. कुछ नया सीखते हैं, कुछ याद करते हैं इंपॉर्टेंट, तो स्टार करके रखेंगे. J एंड H, वेर इज J, वेर इज H? J यहां पे है और H यहां पे है. तो बोलो दे आर कॉलिनियर और नॉट. C, 2 पॉइंट्स कहीं भी रहे, वी कॅन जॉईन देम बाय सिंगल लाईन. 2 बिंदू कसेही असले आपण रेषा काढू शकतो. डोंट थिंक दॅट दे हॅव नॉट ड्रॉन रे, दे हॅव नॉट ड्रॉन अ लाईन. असं नका विचार करू डायग्राम मध्ये लाईन नाही दिली.
2 points are always collinear. 2 points दिले, we don't need to check their position where they are always collinear. 2 बिंदू सांगितले ना की नेहमी कॉलिनियर असणार. 2 बिंदू सांगितले बघायची गरज नाही, वी नीड नॉट सी देअर. 2 points are always collinear. 2 बिंदू नेहमी एक रेषीय असतात. फिर एफ बी, F and B. Yes, we can draw a single line passing through F and B. So they are also collinear. 2 points आते तो सोचना नहीं है, 2 से ज्यादा आते 3 या 4. So we will see whether they are contained by a single line or not. Okay? This thing is very important. This is also asked in oral exam. Now let us see betweenness. चेक करूया दरम्यानता म्हणजे काय. Point P, point Q and point R. They are on a single line. एकाच रेषेवर आहेत. तर आपण लिहिणार P डैश Q डैश R. अगर ऐसा लिखते हैं तो उसका मीनिंग ही हो गया कि दे आर कॉलिनियर. P डैश Q डैश R ह्याचा अर्थ झाला की P Q R एकरेषीय आहेत. ओके, सो Q इज बिटवीन P अँड R. Q हा P आणि R च्या दरम्यान आहे, दोघांच्या दरम्यान आहे. लेफ्ट में P है, राइट में R है, Q इन बिटवीन है. ओके, नाउ सपोज डिस्टेंस PQ है 10 सेंटीमीटर. डिस्टेंस PQ है 10 सेंटीमीटर एंड डिस्टेंस QR इज 25 सेंटीमीटर. गॉट इट? समजलं? डिस्टन्स PQ किती आहे? 10 सेंटीमीटर आणि डिस्टन्स QR आहे दॅट इज 25 सेंटीमीटर. तर मला सांगा डिस्टन्स PR किती झाला? देअरफॉर डिस्टन्स PR किती झाला? इट इज व्हेरी सिंपल. हा 10 आहे, 25 आहे, तर डिस्टन्स PR झाला ऑब्विसली 10 प्लस 25 दॅट इज 35 सेंटीमीटर. व्हाय डिड वी ऍड? आपण का ऍड केलं माहितीये? बिकॉज दे आर ऑन अ सिंगल लाईन. तिघे एका रेषेत आहेत म्हणून आपण टोटल केली 35 आलं. सपोज P अँड Q आर लाईक धिस. P इथे आहे, Q इथे आहे. द डिस्टन्स इज 10 सेंटीमीटर आणि R इकडे आहे. ओके, द डिस्टन्स इज 25 सेंटीमीटर. समजते तुम्हाला लोकांना? Now they are not collinear. Now P, Q and R are not collinear. In this condition what will happen? आता मला सांगा PR किती असणार? डेफिनेटली 10 प्लस 25. हा शॉर्टकट झाला ना, आपण असे वळून नाही गेलो, अपन लोग स्ट्रेट चले गए तो शॉर्टकट हो गया. तो डेफिनेटली ये 35 से कम ही आएगा. इट शुड बी लेस देन 35. ये जो डिस्टेंस PR है वो 35 से कम ही आएगा. 30 हो जाएगा, 25 वॉट कुछ भी होगा, लेकिन 35 से कम होगा. समझ में आता है? तो इन दिस केस हम लोग नहीं बोल सकते कि PQ प्लस QR इज इक्वल टू PR. कब बोल सकते हैं? व्हेन द पॉइंट्स आर कॉलिनियर. जेव्हा 3 बिंदू एका रेषेत असतील तेव्हा. इंग्लिश में एक वर्ड है फोबिया. वो होता है यूजलेस डर किसी भी चीज का. किसी को अंधेरे से डर लगता है, किसी को हाइट से, दैट इज कॉल्ड फोबिया. तो लोगों ने ज्योमेट्री के लिए फोबिया तैयार करके रख दिया है कि ज्योमेट्री इज वेरी डिफिकल्ट, ज्योमेट्री समझ में नहीं आएगा. तुम लोग उस बात में मत जाना. इट इज वेरी प्रैक्टिकल थिंग. ज्योमेट्री हमारे काम की चीज भी है. बड़ी बड़ी बिल्डिंगे, मशीन्स, रोड बनते हैं विद द हेल्प ऑफ ज्योमेट्री ओनली. एंड इट इज वेरी इंटरेस्टिंग इफ यू पे अटेंशन. आपण लक्ष दिलं तर ज्योमेट्री खूप मजेदार आहे. अपने को सोचने पे मजबूर करने वाला एक ही सब्जेक्ट है जिससे हमारी सोच सुधर सकती है. हमारी रिझनिंग, आपण कारण देऊ शकतो, चांगली विचार करू शकतो. एवढा चांगला सब्जेक्ट है ज्योमेट्री. तो फोबिया बीच में मत लाना. फालतूमध्ये आपल्याला ज्योमेट्रीला घाबरायचं नाही. खूप सोपं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. बॅक टू द लेक्चर. इफ 3 पॉइंट्स आर कॉलिनियर तो आइदर डायग्राम काढणार और P डैश Q डैश R लेणार. या तो ऐसे दिया फिर भी समझ के आ गया कि तीनों पॉइंट कॉलिनियर है, और अगर ऐसे लिखा फिर भी उसका मीनिंग वही होता है की तीनों पॉइंट्स कॉलिनियर है. रेषा दिली तर 3 बिंदू एक रेषीय आहेत, किंवा कधी कधी असं दिलं दोघांचा अर्थ एकच आहे की PQR एक रेषीय आहेत. तर काय असणार? काय चेक केलं आपण? तो डिस्टन्स PQ
प्लस डिस्टेंस QR will become distance PR. Okay? If points are collinear, then PQ plus QR is equal to PR. दोन छोटे छोटे पीस आहे, त्यांची ऍडिशन केली, we'll get अख्खा डिस्टन्स, पूरा डिस्टन्स. Let us take an example and understand well. पॉइंट आहे X, Y and Z. Distance XY is 15. Distance YZ is 6. So distance XZ is equal to what? काय काय दिलंय? डिस्टन्स XY दिलाय, YZ भेटला. वी हॅव टू फाइंड XZ. तो डेफिनेटली आपल्याला समजलं 15 आहे, 6 आहे तर 21. सोपं आहे. विल जस्ट राइट इट डाउन. आंसर स्टार्ट्स. सबसे पहले क्या लिखेंगे? सबसे पहले लिखेंगे कि दे आर कॉलिनियर. एक रेषीय आहे ते सर्वात पहले लिहायला लागेल. देयरफॉर, म्हणून अगर कॉलिनियर है तो हम लोग टोटल कर सकते हैं, म्हणून आपण बेरीज करते. सो डिस्टेंस XY प्लस डिस्टेंस YZ इज इक्वल टू डिस्टेंस XZ. ओके, अभी जो भी डिस्टेंस मिले यहां पे फिलअप कर देते हैं. XY मिला है 15, तो XY की जगह पे 15. फॉलो करो, ये प्लस साइन है तो नेक्स्ट प्लस साइन उसके नीचे ही आएगा. ये इक्वल टू है, नेक्स्ट इक्वल टू उसके नीचे ही आएगा. हे काळजी घ्यायची. हे जास्त प्रेझेंटेशन मस्त झकास ठेवायचं एकदम. डिस्टेंस YZ दिया है, डिस्टेंस YZ दिया है 6. सो डिस्टेंस XZ, डिस्टेंस XZ 15 प्लस 6 इज 21. तो और फाइनल आंसर इज डिस्टेंस XZ इज 21. ओके, फाइनल आंसर होने के बाद हमेशा विल मेक इट अ हैबिट टू बॉक्स इट. तो टीचर का ध्यान वहां पे जाना चाहिए कि दिस इज फाइनल आंसर. नाउ व्हॉट इज गिवन? नाउ द डायग्राम इज नॉट गिवन, नाउ द लाइन इज नॉट गिवन. आता रेषा नाही दिले, त्याच्या बदल्यात दिले x डॅश y डॅश z मीन्स y इज बिटवीन x अँड z मीन्स x y z आर कॉलिनियर. हे लिहिलं की याचा अर्थ झाला एक्स वाय झेड एका रेषेत आहेत, एक रेषीय आहेत. XY इज गिवन, XY इज गिवन, XZ इज गिवन, अख्खा XZ इज गिवन एंड YZ वी हैव टू फाइंड आउट. YZ काढायचं आहे. आपला आंसरचं बिगिनिंग सेम असणार. हम लोग सेम स्टाइल से बिगिन करेंगे. फर्स्ट दिया है XYZ, देयरफॉर दिस प्लस दिस इज इक्वल टू दिस. Therefore, distance XY प्लस डिस्टेंस YZ, X और Y के बीच में कॉमा, Y और Z के बीच में कॉमा, प्लस माइनस साइन आया तो डेफिनेटली वी हैव टू लिव डिस्टेंस. इथे अंतर सोडायचंच अधिक वजाच्या बाजूला. इज इक्वल टू ला पण डिस्टेंस द्यायचा. इज इक्वल टू डिस्टेंस पूरा XZ. बाय फिलिंग इन द व्हॅल्यूज विल इझिली गेट द आन्सर. चेक करूया. XY, वेर इज XY गिवन? XY इज गिवन 7, तो हा झाला 7 प्लस फॉलो करायचं, जस्ट फॉलो. YZ वी हॅव टू फाइंड आउट. आपल्याला शोधायचंय ना, काढायचंय. सो इट इज डिस्टेंस YZ. फॉलो केला येते. डिस्टेंस XZ इज गिवन 15, हा आला 15. तो डिस्टेंस YZ इज 15. दिस 7 विल कम हियर. हा 7 इथे आला तर झाला मायनस. तो डिस्टेंस YZ केम 15 माइनस 7 इज 8. आंसरला केला बॉक्स. सिस्टमॅटिक आंसर कंप्लीट. Sometimes this type of question comes. Distance AB is 13. Distance BC is 6. Distance AC is 7. Distance दिले. All the distances are given and we have to decide whether the points are collinear or not. बिंदू एकरेषीय आहेत की नहीं ते आपल्याला ठरवायचंय. इसका आंसर तो बहुत ही सिंपल है. पहले चेक करो सबसे बड़ा कौन है. सबसे बड़ा इज डिस्टेंस AB. तो डिस्टेंस AB सबसे बड़ा, दैट इज 13. साइडला लिहिलं, दैट इज अवर स्टेटमेंट 1. गेटिंग ना. सर्वात मोठा आहे त्याला साइडला लिहिलं. मग दोघांची टोटल करूया. ओके, फिर करेंगे डिस्टेंस
BC प्लस डिस्टेंस AC. तो BC is 6 plus distance AC is 7 and the answer comes 13. Same आला. ह्याचं मिनिंग काय झालं? Therefore distance AB आणि डिस्टन्स BC प्लस डिस्टेंस AC ची टोटल दे आर इक्वल. ओनली 3-4 लाइन्स वी हैव टू राइट. जो सबसे बड़ा है उसको सेपरेट लिख लिया, उसका काम खत्म. जो छोटे हैं उनका टोटल कर दिया, दोनों का टोटल कर दिया. अगर सेम आता है इट विल नॉट कम सेम ऑलवेज. अब ये सेम आ गया है, ओके, सेम आता है तो हम लोग बोलेंगे AB एंड दिस टू आर इक्वल. ओके, देयरफॉर हाँ रीजन एक छोटा सा पार्ट हम लोग ने मिस किया था लास्ट लेक्चर में, हम लोग कंटिन्यू करेंगे उसको. कंपलसरी ज्योमेट्री में कुछ भी स्टेटमेंट लिखते हैं, हमने कुछ भी लिखा तो कंपलसरी हमें रीजन देना पड़ता है. व्हाट इज द रीजन? किसने बताया आपको ये? बोलो फर्स्ट का आंसर आया है 13 और सेकंड इक्वेशन का भी आंसर आया है 13. तो फ्रॉम 1 and 2 विधान क्रमांक 1 व 2 वरून ये कंपलसरी हमें लिखना पड़ता है. वी कंपल्सरीली हैव टू गिव रीजन फॉर एवरी स्टेटमेंट इन ज्योमेट्री. उसका एक सेपरेट लेक्चर होगा अपना. ओके, दैट मीन्स दैट हा सर्वात मोठा है, ए और बी सबसे बड़े हैं और सी उनके बिटवीन है. नॉट नेसेसरीली हर बार ABC आएगा. ओके, मीन्स दे आर कॉलिनियर. सेम आलं उत्तर म्हणजे पॉइंट A, C, B आहे ते एकरेषीय आहेत. नाही आलं असतं तर आपण बोललो एकरेषीय नाही.